मालवणी पद्धतीचे मुशीचे कालवण आज आपण करणार आहोत। मुशी फिश म्हणजेच मोरी मासा, ज्याला शार्क किंवा स्किनलेस फिश म्हणून ओळखले जाते। मार्केटमध्ये सोयीस्कररित्या हा मासा स्वच्छ करून मिळतो आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीनुसार त्याचे पीसेस करून घ्यायचे। व्यवस्थित स्वच्छ करून झाल्यावर या फिशला आपण हळद, मीठ, मसाला, कोकम आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतली। योग्य मोजमापाप्रमाणे इन्ग्रेडियंट्सचा वापर करून झाल्यावर अर्धा तास बाजूला ठेवून दिले। आता आपण करणार आहोत वाटणाची तयारी। ज्या मालवणी वाटणामुळे या माशाची चव अधिक छान होणार आहे। तुमच्याकडे कोकम किंवा कोकमाचं पाणी नसेल तर तुम्ही या माशाला लिंबूचा वापर देखील करू शकता। 3 कांदे घेतलेले आहेत, अर्धा वाटी सुके खोबरे, अर्धा वाटी ओले खोबरे, आल्याचे 4-5 तुकडे, 5 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, 4 चमचे मालवणी मसाला, गरजेनुसार मीठ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा लवंग, 1 चमचा मिरी आणि 3 चमचे धने आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। मुशी फिशच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला वाटण्यासाठी योग्य त्या मोजमापानुसार इन्ग्रेडियंट्सचा वापर करायचा आहे। सुके खोबरे, ओले खोबरे, धने आणि गरम मसाल्याचे पदार्थ व 3 कांदे आपण तव्यावर छान प्रकारे भाजून घेतले। फोडणीसाठी 5-6 कढीपत्त्याची पाने आणि अर्धा कांदा चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे। तव्यावर भाजलेल्या इन्ग्रेडियंट्सचे अशा प्रकारे आपण सुंदर असे वाटण करून घेतले। वाटणाचा रंग अगदी सुरेख दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एका बाजूला टोपात तेल गरम करत ठेवले। दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला थोडेसे गरम पाणी तापत ठेवायचे आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत 1 चमचा जिरे। जिरे छान असे फुलताना दिसत आहे, म्हणजेच तेल छान असे गरम झालेले आहे। आता आपण चौकोनी आकाराचा अर्धा कांदा त्यात घालत आहोत आणि यानंतर आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालणार आहोत। फोडणीसाठी घातलेले हे इन्ग्रेडियंट्स छान प्रकारे परतवून घ्यायचे आहे। इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित अर्धा मिनिट परतवून झाल्यावर आपण यात घालणार आहोत 1 चमचा मालवणी मसाला। मसाला परतवून झाल्यावर आपण अर्ध्या तासापूर्वी मॅग्नेट केलेला हा मुशी मासा टोपात घालून व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत। मुशी मासा हा खूप औषधी मानला जातो। स्नायूंच्या बळकटीसाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी, हृदयाचा धोका कमी करण्यासाठी, आरोग्यासाठी उत्तम मानला जातो। गर्भवती स्त्रीची डिलिव्हरी झाल्यानंतर औषध म्हणून या माशाचे अन्न तिला दिले जाते। फिश माशाचे पीसेस चमच्याने व्यवस्थित परतवून झाल्यावर 5 मिनिट झाकण ठेवून वाफेवर शिजून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला आपण थोडेसे गरम पाणी तापत ठेवलेले आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या फिशला पाणी सुटले आणि मस्त असा वाफेवर शिजलेला आहे। यात आपण केलेले वाटण मिक्स करत आहोत। मालवणी वाटणामुळे या माशाच्या ग्रेव्हीला अप्रतिम अशी चव येणार आहे। या माशाला मॅग्नेट करतेवेळी देखील आम्ही मालवणी मसाल्याचा वापर केला होता। आता या ग्रेव्हीमध्ये आम्ही एव्हरेस्टचा चिकन मसाला घालत आहोत। कमी जास्त तिखट अशा अंदाजानुसार तुम्हाला मसाल्याचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमच्याकडे असलेले साठवणीतले मसाले तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता। तांदळाची भाकरी किंवा ब्रेड आणि नुसता भात जरी असेल तरी या फिश बरोबरचे कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम असते। मॅग्नेट करतेवेळी हळद आणि मिठाचा वापर केलाच होता। शेवटी आणि चवीनुसार आपण मिठाचा वापर करत आहोत। मॅक्सिमम 5 मिनिटे आपण हे कालवण गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। या मुशी म्हणजेच मोरी माशामध्ये काटे नसल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा मासा खाण्यास अगदी सोयीस्कर आणि औषधी ठरतो। पप्पांच्या हातची मालवणी पद्धतीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत। तोपर्यंत थँक यू सो मच।